नमस्कार, आज आपण बघणार आहोत होळी स्पेशल पुरणपोळी। एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ घालते मी। हरभऱ्याची डाळ मी 3 वेळा धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालते आणि थोडंसं तूप। तुपामुळे पुरण आपलं मऊ होतं। डाळ आपली शिजते। डाळ शिजली आहे, याची इळवणी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि आता डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी फुलपात्राने डाळ वाटून घेते। डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे। पुरण आपलं वाटून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी गूळ घालायचा आहे। 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी 1 वाटी गूळ। आता मी थोडंसं चवीसाठी मीठ घालते। थोडंसं गोडामध्ये मीठ घातलं ना तर चवीला लागतं। याच्यामध्ये मी सुंठ, जायफळ आणि वेलची घालते बारीक करून। पुरण आपलं शिजलेलं आहे। आता आपण पोळ्या करायला घेऊ। इथे मी पुरणपोळीचा गोळा बनवून घेते। त्याच्यासाठी कणिक थोडी घ्यायची आहे आणि पुरण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे। कणकेसाठी मी गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे। छान असं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आपल्याला जोर द्यायचा नाही आहे, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। पोळी आपली तयार आहे। आता याला आपण भाजून घेऊ। तव्यामध्ये मी पोळी टाकलेली आहे। एका साईडनी भाजल्यानंतर उलटी करायची आणि त्याच्यावर तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावायचं आहे। छान अशी टम्म पोळी फुगलेली आहे। पुरणपोळी आपली छानपैकी रेडी आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। होळी स्पेशल पुरणपोळी तयार आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।